माझा आजचा लंच शिमला मिरचीचा झुणका, ज्वारीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि सलाड. एकदम भारी बेत झाला आहे. चला सुरुवात करूया. शिमला मिरचीचा झुणका करण्यासाठी प्रथम आपण थोडं बेसन भाजून घेऊया. खमंग होईपर्यंत आपण भाजून घेऊया. बेसन छान भाजून झाले. आपण आता हे काढून घेऊया. पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घेतले. झुणका म्हटलं की जरा तेल जास्तच लागतं. तेलावर आपण मोहरी घालूया. जिरं घालूया. हिंग घालूया. आपण थोडा मिरचीचा ठेचा घालूया. म्हणजे झुणक्याला छान चव. जर आपण कांदा घालूया आणि 2 मिरच्या पण घेतल्या. कांदा तो उभा चिरून घेतला ना छान लागतो झुणक्यामध्ये. कांदा आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया. थोडा कढीपत्ता घालूया आणि मीठ घालूया थोडं, म्हणजे कांदा आपला पटकन शिजेल. कांदा थोडा लालसर झाला ना आपण याला शिमला मिरची घालूया. घरासाठी झाकण ठेवूया. मिनटं झालेलं आहे. तर आपण थोडं तिखट घालूया. 1 चमचाभर घालूया. हळद घालूया आणि परतून घालूया. आणि पुन्हा आपण यावर झाकण करू. 2 मिनटं झाली आहेत. आता आपण यावर बेसन घालूया. आपण भाजून ठेवलं त्यामुळे आता आपल्याला कमी परतायला लागेल. थोडं पाण्याचं काम करू आणि झाकण ठेवूया. पुन्हा एकदा झुणका आपण परतून घेऊया. यावर आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून परतून घेतलं. आता पुन्हा आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 5 मिनिटं झाली आहे. आपला झुणका सर्विंगसाठी तयार आहे. बेसन आधी भाजून घेतल्यामुळे झुणका बघा छान झाला. एकदम मोकळा आणि छान शिजला आहे. एकदम मस्त झाला. ज्वारीची भाकरी करण्यासाठी इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी उकळत ठेवलं आहे. त्यावर 1 चमचाभर तूप घालते. अगदी मऊसूत भाकरी होते. थोडंसं मीठ घालूया आणि पाण्याला उकळी आल्यावर त्याला आपण पीठ घालूया. पाण्याला उकळी आली त्याला आपण वाटीभर पीठ घालूया आणि छान टाकून घेऊया. 2 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया. पीठ उकळूया. पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. भाकरीचं पीठ बघा छान मळून घेतलं. आता आपण भाकरी लाटून घेऊया. एकदम मऊसूत भाकरी होते. अशा प्रकारे आपण पीठ केलं ना. चला आता आपण भाकरी लाटून घेऊया.
हाताने असे भाकरी मोठे करून घ्यायचे. इथे कोरडं पीठ मी घेतलेलं आहे आणि आता आपण लाटून घेऊया. हवी तशी भाकरी लाटता येते. अशा प्रकारे लाटून घेतले. आता आपण शेकायला घेऊया. तवा छान गरम झाला. आता आपण भाकरी घालूया. आपण भाकरी ओढून घेऊ. आता आपण भाकरी शेकायला घेऊया. भाकरी मस्त झाली ना. भाकरी काढून घेऊया. मस्त मऊसूत भाकरी तयार आहे.